आमच्या मागण्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. लोक येतात तिच्या इथलच्या का बाहेरच्या. अहो दुबईची ना अमेरिकेची माणसं येतील का खून दरोडे करायला? मालक गेलेले आहेत. उद्या मी जर इथून गेले तर माझा ध्येय इथं मीच ठेवणार आहे, असा आमच्या आईचा निर्णय. मी आईचा कुठं तरी एक नाही हातभर तरी निदान एक बोटभर तरी पाहिजे ना. हा? पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधल्या आळे गावामध्ये एक 75 वर्षीय आजी जवळजवळ 73 दिवसांपासून उपोषण करतायत. आळेगाव हे इथे माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे आळेगाव आहे. हे आळेगाव इथल्या रेडा समाधीमुळे प्रसिद्ध आहे आणि याच आळेगावाच्या गावकुसाबाहेर म्हटलं तरी चालेल तर या ठिकाणी ही मातंग वस्ती आहे आणि इथे ह्या ज्या आजी आहेत त्या जवळजवळ 73 दिवसांपासून उपोषण करतायत. त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्यांच्या पाठीमागे जे एक स्मारक दिसतंय आपल्याला अण्णाभाऊ साठे, तिथे त्यांनी पुतळा बसवलेला होता. तो पुतळा देखील हटवला गेला. त्याच्यानंतर त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीची हत्या झाली, त्याची चौकशी व्हावी, अशा सगळ्या मागण्या घेऊन ते अनेक दिवस इथं अशा पद्धतीने उपोषणाला बसलेले आहेत. कुणाचंही लक्ष नाहीये आणि ह्या उपोषण करण्यावर ठाम आहेत. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत की नक्की काय त्यांच्या मागण्या आहेत. मला एक सांगाल, तुमचं नाव काय आहे आजी आणि किती दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसले? माझं नाव लक्ष्मीबाई लक्ष्मण आल्हाट. किती दिवसापासून उपोषण? आता 2 महिने होऊन गेले. काय मागण्या आहेत तुमच्या? मागणं हेच मुलाचं आणि अण्णाभाऊ साठ्यांचं. अच्छा, म्हणजे मुलाचं काय झालं? मुलाचा खून केला ना. हा. खून केला आणि त्याचं एक झाड होतं टांगलेलं, ते सुद्धा पार मुळापासून आता सध्या तोडलेले आता एवढ्यात. मग याच काय काय समजायचं आम्ही? आता बाहेरची लोक येऊन तर माझ्या नातवाचा खून करू शकत नाहीत. हे काय जे केलं असन ते गावकऱ्यांनी किंवा गावातच झालेलं असन. CCTV बंद, पार सर्व बंद करून ठेवलेलं. याचं कारण काय असावा? पोलिसांनी त्याची चौकशी केली नाही? अहो पोलीस अजून पार त्याचे कपडे, त्याचा मोबाईल, त्याचं काही सुद्धा आम्हाला आतापर्यंत दाखवलेलं नाही. याचं कारण काय असावं? आता हे जे उपोषण करताय, आता 73 दिवस झालेत, आता कधीपर्यंत हे उपोषण करणार तुम्ही? ते न्याय मिळाला म्हणजे आम्ही उठणार. न्याय मिळाला ना, काही का न्याय होईना, मिळेपर्यंत. न्याय मिळेपर्यंत. न्याय मिळाला का आम्ही उठू. कोणला हौस आहे घरदार सोडून बसायची? बाळा आहे का? नाही. जवळजवळ तब्बल 73 दिवस झालं त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि अशा पद्धतीने माळ रानावर आता सध्या पाहतोय आपण अवकाळी पाऊस पडतोय, जबरदस्त ऊन असं आहे आणि अशाही परिस्थितीत ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मला एक सांगा, तुमचं नाव काय आहे, आजींशी नातं काय आहे आणि एकूण मागण्या काय? सरजी, सप्रेम जय भीम, जय लहुजी, जय संविधान. माझं नाव सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लक्ष्मण आल्हाट, राहणार आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. या ठिकाणी आपण प्रथमदर्शनी NDTVच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी तळमळीने आलात, तर माझ्या आल्हाट कुटुंबियाच्या वतीने मी प्रथमदर्शनी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो सर. कारण का की आज गेली 2009 पासून ते 2025 सालापर्यंत विविध स्तरावरती विविध विभागांना, विविध अधिकाऱ्यांना आम्ही विविध प्रकारच्या विषयांचा अनुसरून न्यायाची मागणी आम्ही करत आलो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या बहुजन समाजाचं आणि मातंग समाजाचं जे आराध्य दैवत आहे ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं खूप सुंदर अशा प्रकारचं स्मारक, ही गायरान जिथे आपण बसलोय आता, ही गायरान जमीन आहे. या जमिनीमध्ये 5 एकर जमीन म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊंचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक व्हावं. त्या स्मारकामध्ये अण्णाभाऊंचा जीवनपट शिल्प स्वरूपात चित्रणण्यात यावा, पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. त्यामध्ये मागासवर्गीय दलित मुलामुलींसाठी निवासी वसतिगृह व्हावं. त्या ठिकाणी नॅशनल लेवलची आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी व्हावी. या सगळ्या तुमच्या मागण्या होत्या, मात्र काय झालं ते मला थोडक्यात ते हे स्मारकाची मागणी करतोय आम्ही. त्याच्यानंतर आम्ही इथं 28 ऑगस्ट 2016 रोजी वाजत गाजत अण्णाभाऊंचा पुतळा इथे विराजमान केला होता. तो पुतळा तत्कालीन PI क्रांतिकुमार पाटील यांनी तो रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन 1 ते 1:30च्या सुमारास तो इथून काढून नेला आणि त्या ठिकाणी तो पोलीस स्टेशनला बंदिस्त केला. त्यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, अण्णाभाऊंचा अवमान त्यांनी केला, त्यावरही चौकशी झाली नाही. त्याच दरम्यान 1 ऑगस्ट 2020 सालची घटना
या मागण्या घेऊन आम्ही सतत पुढे चालत राहिलो. माझी आई आणि माझे वडील, आता वडील आमच्यामध्ये नाहीत, आंदोलन करता करता 2022 साली माझे बाबा पण वारलेले आहेत. आता माझी आई आहे. तर आज आमच्या कुटुंबाच्या वतीने मग ते अण्णाभाऊचा स्मारकाचा विषय असेल, आमच्या पुतण्याच्या अविनाशच्या खुनाचा तपासाचा विषय असेल, किंवा समाजाच्या इतर विषय असतील, किंवा आळे गावातील सरकारी या गायरान मुलाचा जमिनीचा- जो तुम्ही म्हणता अविनाश ललित आल्लाट याचा हो. मृत्यू कसा झाला, या कारणामुळे झालाय की अजून अन्य काही? याची कारण माझा हा जो काय सामाजिक लढा आहे, किंवा प्रस्थापितांच्या किंवा यांच्या संतांच्या विरोधामध्ये वेळोवेळी चौकशी कारवाईची मागणी केलेली आहे. हा एक विषय राग असू शकतो, किंवा इतर काहीतरी विषय असू शकतो, एखाद्या मुलीचं प्रेम प्रकरण असू शकतं, किंवा काहीतरी विषय असू शकतो. परंतु त्या विषयाच्या कारणास्तव त्याचा खून केला जाऊ शकतो. आणि स्मशानभूमी लगत आमचा मुलगा जाऊन स्वतःला टांगून घेऊ शकत नाही, फाशी घेऊ शकत नाही. त्याला प्रथमदर्शनी इथे तत्कालीन जे पी आय होते, TY मुजावर साहेब, प्रेताला पाहता क्षणी सांगितलं होतं, साहेब ही हत्या आहे, ही आत्महत्या नाही, कारण आमच्या मुलाला मारलंय आणि मग टांगलेलं आहे. तर तुम्ही याचा सखोल चौकशी तपास करत असताना याचा डॉग स्क्वॉड आणा, याचं इन कॅमेरा PM करा, याचा विसिरा राखून ठेवा, याचे ग्रामपंचायत आळे परिसरातील CCTV फुटेज तपासा, CDR तपासा, कोण कोणाशी काय बोललंय का, पुढाऱ्यांचे तपासा, आमचे तपासा, त्यांचे तपासा, तुमचे तपासा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला बोलले करतो म्हणून, पण त्यांनी सर काहीच केलं नाही आणि पूर्ण ते प्रकरण दाबून टाकलं. साधारणतः खून किती साली झाला म्हणजे, आणि अद्यापपर्यंत किती वेळ होऊन गेला याच्या? सर ही घटना बघा, आम्ही 1 ऑगस्ट 2020 ला याच ठिकाणी आंदोलनाला विविध मागण्यांसाठी बसलो होतो. त्यामध्ये अण्णाभाऊंच्या स्मारकाचा विषय असेल, भारतरत्न देण्याचा आयोगाचा अनेक विषय असतील. अशा सर्व मागण्यांना घेऊन इथे ज्यावेळेला बसलो होतो आम्ही, त्याच दरम्यान हा खून. त्या दरम्यान 1 ऑगस्टला आम्ही आंदोलनाला सुरुवात केली 2020 साली, आणि 21 सप्टेंबर रोजी आमचा मुलगा घरातून गायब झाला. आणि 22 सप्टेंबरला 10:30 ते 11च्या दरम्यान आम्हाला खबर कळली की तुमच्या मुलाने फाशी घेतली. आणि ते स्मशानभूमी लगत आम्ही ज्यावेळेला गेलो होतो, त्याचं आम्हाला प्रेत लटकताना दिसलं. ही 2020 ची घटना आहे सर. आणि अद्यापपर्यंत पोलिसांनी त्याच्यात कोणतीही तपासात गती मिळवली नाही किंवा त्याचा सखोल तपास केला नाही. त्याच्यामध्ये सखोल तपास करण्याचा विषय त्यांनी ठेवला नाही. त्या ठिकाणी हँगिंग एक शब्द टाकून ती पूर्ण केस त्या ठिकाणी त्याला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केला, आणि त्या पूर्ण केसचा संपूर्णपणे त्यांनी ती दाबून टाकली. त्याचा तपास मागणीप्रमाणे केलाच नाही त्यांनी. आता जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही धरणे आंदोलनावर ठाम आहात. जोपर्यंत न्याय मिळणार तोपर्यंत तिथून उठणार ना? न्याय मिळाला का आम्ही उठू. आम्हाला काही बसायची म्हणजे हवस नाहीये. पण काहीच नाही, न्यायही नाही, काहीच नाही. कोणी यावं ना, तुम्ही कशाला बसली, तुम्ही कशाला बसले. अहो तुम्ही काहीतरी बघा, तुम्ही आमच्या ठिकाणी उभं राहा ना, तुम्हाला समजेल. ह्या माऊलीची जी तळमळ आहे त्या आजींची, नातवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी व्हावी, आणि एकूणच आपल्याला संविधानाने जे भारतीय संविधानाने अधिकार दिले त्याच्यामध्ये आपला हक्क आहे, आपल्याला न्याय जो मिळावा, ती वाचा फोडण्यासाठी खरं तर ह्या वृद्धा आणि त्यांचा जो मुलगा आहे ते इथे बसलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने 72-73 दिवस होऊन गेलेले आहेत आणि अद्यापही कोणी इकडे फिरकले नाही, अशा माळरानावर भर उन्हात आणि अवकाळी पावसात ते सगळ्याला तोंड देत आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी करतायत. आता तरी याकडे कोणी लक्ष देईल का, हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, आळे.